हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवलं म्हैसूर पाक अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यापासून. तर चला मग म्हैसूर पाक कसा बनवायचा तर ते बघू. म्हैसूर पाक बनवण्यासाठी साहित्य बघू अगोदर. त्यासाठी इथं मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलं होतं आणि 1 वाटी तूप घ्यायचं आणि 1.5 वाटी साखर. नंतर ठेवायची इकडं कढई तापायला आणि कढईमध्ये घालायच्या 1.5 वाटी साखर घालायची आपल्याला. म्हैसूर पाकसाठी म्हणजे 2 वाट्या आपण बेसन पीठ घेणार आणि त्यासाठीच 1.5 वाटी साखर घेणार आणि त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं. आणि नंतर म्हणजे इथं पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि साखर विरघळीपर्यंत आपण इकडं तूप पण गरम करून घेऊया. म्हणजे आपल्याला असं कडकडीत तूप गरम करून घ्यायचं आहे. म्हैसूर पाकसाठी एकदम असं कडकडीत तूप लागतं. आणि इकडं आपलं पाक पण तयार झालं होतं. आणि यामध्ये घालायची थोडी हळद घालायची. तुम्ही फूड कलर पण घालू शकतात, पण हळद बेस्ट फूड कलरपेक्षा. आणि छान त्याचा आता एक तारी पाक तयार करून घेतलं इथं मी. नंतर घालायचं बेसन. 2 वाट्या इथं मी बेसन घातलं आणि छान त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला पण झटपट काहीतरी गोड खावंसं वाटतं का? तर मग ही आज आपण जे बनवत आहे फक्त 5 मिनिटात तयारी होणारी आणि तोंडात विरघळणारी म्हैसूर पाक रेसिपी आहे. म्हणजे काहीच जास्त साहित्य लागत नाही. एकदम फास्ट अशी ही गोड पदार्थ आपला हा इथं तयार होतो. आणि नंतर अशा गुठळ्या वगैरे काढून घ्यायच्या. साखरेच्या पाकामध्ये जेव्हा आपण बेसन पीठ घालतो तेव्हा छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. म्हणजे एकजीव हे बॅटर तयार करून घ्यायचं. म्हणजे सर्व मिश्रण एकजीव बनवायचं आहे आपल्याला हे. म्हणजे थोडा वेळ लागतो हे बॅटर एकजीव करायला. आणि इकडं आपण तूप पण छान कडकडीत तयार करून घेतलं. आणि नंतर सोडायचं त्याच्यावरून तूप घालायचं. म्हणजेच फोडणी द्यायची तुपाची. आणि असं स्लो करून घ्यायचं. आणि बघा आता त्याला जाळी यायला लागली होती आपल्या बेसन पिठाला. आणि असं थोडं थोडं करून त्याच्यावरती तूप सोडायचं. म्हणजे छान अशी जाळी तयार होते आपल्या म्हैसूर पाकाला. आणि तुम्हाला खूप सारी अशी जाळी लागत असेल तर अजून तेल गरम करा. मला थोडं म्हणजे असं त्याच्यामध्ये जो कलर येतो ब्राऊन तो येऊ द्यायचा नव्हता. म्हणजे इथं मी कमी प्रमाणात तेल गरम करेल होतं. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि असं थोडं थोडं तूप टाकायचं आणि जाळी तयार करून घ्यायची बेसन पिठाला. आणि आता इथं छान अशी जाळी तयार झाली होती. आणि इथं आता कलर पण चेंज झाला होता बेसन पिठाचा. तर त्यासाठी आता इथं गॅस बंद करून टाकायचा. आणि छान आता ही जाळी तर तयार झाली होती. नंतर एक डब्बा घ्यायचा. स्टीलचा डब्बा वापरा. प्लास्टिकचा डब्बा वगैरे काहीच वापरायचा नाही. आणि इथं मी स्टीलचा डब्बा घेतला होता एक स्टोअर करण्यासाठी. म्हणजे आपल्याला वडी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी असा डब्बा घेतला. आणि नंतर त्यामध्ये सर्व म्हैसूर पाकाचं मिश्रण त्यामध्ये घातलं. आणि वरून त्याला कट देऊन घ्यायच्या. नंतर एकदा सुकलं की त्याला कट देता येत नाही. आणि अशा मी इथं 4 कट देऊन घेतल्या. ते 4 भाग करून घेतले. आणि याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेरच ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं 1 तासासाठी. आणि 1 तासानंतर असं आपलं हे म्हैसूर पाक इथं थंडगार झालं होतं. चला त्याला कट करून घेऊया. अगदी कमी साहित्यामध्ये जर तुम्हाला काहीतरी गोड बनवून खायचं असेल ना तर खरंच खूप छान असं ऑप्शन आहे म्हैसूर पाक. एकदा नक्की ट्राय करा.
आणि छान असं खुसखुशीत झालं होतं ते. नंतर तुम्ही बघू शकता छान अशी त्याला जाळी आली होती आणि कलर पण हलका ब्राऊन कलर आला होता आणि खायला तर खरंच सांगते अप्रतिम झाली होती. आणि आता सगळीकडेच असंच चालू आहे की भेसळ आहे, याच्यामध्ये भेसळ, समोसा भेसळ, शेवामध्ये भेसळ. तुम्ही जर काही बाहेरचं खात असेल तर असं भरपूरच तुम्ही आता न्यूजवर बघितलं असेल की बऱ्याच गोष्टीमध्ये भेसळ खूप चालू आहे. तर त्यासाठी असंच काहीतरी घरी बनवून आपल्या मुलांना पण द्या आणि आपण पण खा. आणि असं आपलं एकदम झटपट हे म्हैसूर पाक इथं तयार झालं होतं. आणि नंतर मी त्याला स्टोअर पण करून ठेवलं. आणि हे बघा असे त्याचे तुकडे पडत होते, म्हणजे अगदी अलगदपणे आपण त्याला उचलू शकतो. अगदी मी तुम्हाला जवळून दाखवलं. खूप सोपी रेसिपी आहे. जर तुम्हाला स्वीटमध्ये काहीतरी खायचं असेल तर झटपट, तर तुम्ही नक्कीच एकदा हे ट्राय करा. आणि तुम्ही याला 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर पण स्टोअर करू शकतात, एकदा जर बनवली तर. नंतर मी स्टोअर करून ठेवली होती. आणि अशी झाली आपलं म्हैसूर पाक इथं तयार. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग. थँक यू.